जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमानं प्रसार माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसार माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा हॉटेल सिटी पार्क इथं उत्साही वातावरणात पार पडला। यावेळी विचारमंचावर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, मोनिका देवेंद्र कोठे, धनश्री विनायक कोंड्याल, नगरसेविका विजया नागेश खरात, धनश्री विनोद भोसले, माजी नगरसेविका मंगला दिलीप कोल्हे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे आदींची उपस्थिती होती। यावेळी साक्षी सुराणा, गंगा कदम, तेजस्विनी पाटील, महापालिकेतील लिपिक माऊली अडकूर, श्रावणी सूर्यवंशी, उमादेवी अभंगराव यांचा विशेष सन्मान करण्यात आला। तर प्रसार माध्यमातील महिलांचा भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला। पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांनी प्रास्ताविक केलं। सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर उपाध्यक्ष उमेश कदम यांनी आभार मानले। प्रसार माध्यमात महिलांची संख्या वाढत आहे, त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे। तळागाळापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम पत्रकार करतात। महिलांचं सक्षमीकरण ही काळाची गरज आहे। महिलांच्या अडीअडचणी प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहतील, अशी ग्वाही उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी यावेळी बोलताना दिली। आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्था आयोजित जो आपला पत्रकार महिला आहे किंवा सर्व क्षेत्रातील महिला आहे त्यांचा जो आपला सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आभार मानते। आणि मी महिला उपमहापौरपदी म्हणजे माझी महिला म्हणून निवड झालेली आहे आणि आपल्या नक्कीच महिला सक्षमीकरण असू दे किंवा आपल्या महिलांना म्हणजे प्रत्येक क्षेत्रामधील येणाऱ्या महिला असू दे किंवा सर्वसामान्य महिला असू दे, तळागाळातील महिलांना जे पुढील काळामध्ये ज्या अडचणी येणार आहेत त्या अडचणींना नक्कीच मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि नक्कीच तुम्ही संपर्क करा, महिलांना कुठलीही अडचण येऊ द्या, मी त्याच्यासाठी सक्षम आहे। आणि आमच्या नूतन नगरसेविका पण इथं आहेत, आम्ही पूर्ण टीमनी काम करणार आहे। आणि मी पण बोलायला काय म्हणजे नवीनच आहे तरी आणि तुम्ही बोलून जो मान सन्मान दिला त्याबद्दल व्यासपीठाचे आभार मानते। आणि ज्या आपल्या पत्रकाराविषयी सांगायचं झालं तर जे आम्ही काम करतोय ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचं खरं काम तुम्ही करतात। त्याच्यामुळं आम्ही सर्व वर्तमान असू दे किंवा आपले बाईट्स असू दे त्याच्यामधून आम्ही पुढे येतोय। त्याबद्दल सर्व जे पत्रकार आहेत त्यांचे मी आभार मानते, आपले पत्रकार बंधू आहेत त्यांचे पण मी आभार मानते। धन्यवाद। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय। तर नगरसेविका विजया खरात म्हणाले की प्रसार माध्यमात महिलांची संख्या वाढत आहे। महिलांचं सर्वच क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे। जागतिक महिला दिनानिमित्तानं महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला जातो। विविध क्षेत्रांमध्ये महिला कार्यरत आहेत। यावेळी मोनिका कोठे, धनश्री कोंड्याल, धनश्री भोसले आणि मंगला कोल्हे यांचीही भाषणे झाली। पत्रकारांची महिला संख्या आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे हे खूप आम्हाला कौतुकास्पद आहे की म्हणजे एवढे दिवस दिसत नव्हते की महिला पत्रकार एवढे आहेत म्हणून, पण आज इथे सर्वांना पाहून एवढा आनंद वाटला। पत्रकार म्हणजे हा लोकशाहीचा प्रतिबिंब असं म्हटलं जातं आणि लोकशाहीचा प्रतिबिंब आणि समाजाचा आरसा असं म्हटलं जातो। पण महिलांचं आत्मा असं मी म्हटलं जाते त्यांच्या मनाचा। त्यासाठी महिलांवरील होणारे कौतुक तर तुम्ही सगळे आहातच, सगळे कौतुकांमध्ये। आज आपण बघितलं की महिला हे सर्व स्तरांमध्ये आहेत, डॉक्टर असू देत किंवा इंजिनियर असू देत, डॉक्टर हे ज्या सर्व क्षेत्रामध्ये आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये आहेत। आज शेतीच्या कामापासून ते महिला राष्ट्रपतीच्या खुर्चीवरती विराजमान आहे। हे आपल्या सर्व महिलांसाठी हे खूप मोठं कौतुकास्पद आहे। आज मी सांगते की महिला पत्रकार म्हणून की आज महिलांवरील काही जे न दिसणारे आहेत ते अत्याचार असू देत, अनिष्ट रूढी परंपरा, यावर तुम्ही आम्ही आवाज उठवणं हे अत्यंत गरजेचं आहे। मक्तेदारी हे आहेच, पण या क्षेत्रात महिलांनी सुद्धा खूप लक्षणीय त्यांचा सहभाग वाढवला आहे। त्यामुळे असं प्रत्येक क्षेत्रात महिलांनी ठसा उमटवलाच आहे। जसे की आता खूप क्षेत्र आहेत, संरक्षण म्हणा, व्यवसाय आहे, राजकारण, शिक्षण, प्रत्येक क्षेत्रात महिलांचं पुढचं पाऊल आहेच। आणि स्त्रीचं म्हणजे महिलांची एक मुलगी म्हणा, बहीण, आई, पत्नी ह्या अशा अनेक रूपात ती कुटुंब आणि समाजाची
व्यवस्थित एक दोर सांभाळते. आणखी जास्त काही बोलू शकत नाही, कारण महिलांबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. आणि पुरुष भाऊ, तुम्ही असा गैरसमज करू नका की मी यांची ओळख म्हणजे यांचं एवढं कौतुक करते, कारण शिव आणि शक्तीशिवाय सर्वच अपूर्ण आहे. करतोच आहे, पण आपणही स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या मुलांचं, घरातल्यांचं, सगळ्यांचं काळजी घ्यायला पाहिजे. आणि महिला आजकाल एवढ्या मोठ्या क्षेत्रात चाललेत की आपले मोदीजी सुद्धा वित्तमंत्री आपल्या सीतारामनला ठेवलेत. म्हणजे आपल्या हातात काय आहे हे मोदीजींनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण काहीही करू शकतो या जगात. म्हणून आपले महिला असं म्हणजे कार्य घडवायला पाहिजे की बाकीच्यांना पण तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे आपण जे जे कामं करतो. आणि आपले मागे पुरुष आहेत हे विसरता नाही चालत. तर प्रत्येकाच्या मागे वडील असो, भाऊ असो, नवरा असो, हे आपल्या पाठीशी आहे म्हणून आपण इथं चमकत आहोत. आणि त्यांना आपण नेहमी रिस्पेक्ट देऊन आपलं कार्य पुढं न्यायला पाहिजे. हे समानता आहे, मोठं लहान कुठलंही नाही आहे. समानतामध्ये दोघांचा समान श्रेय असतो. महिला पत्रकारांनी समाजातील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या कामगिरीचा गौरव करणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण हा कार्यक्रम इथे कार्यक्रमाचा आणि महिलांचा सन्मान ठेवला आहे. तानुबाई विरजे मराठीतील आद्य महिला संपादक, ज्यांनी देशातील पत्रकारितेवर आपला खणखणीत मुद्रा उमटवली आहे. जागतिक महिला दिन हा महिलांच्या कर्तृत्वाचा आणि महत्त्वाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्देश महिलांना समान संधी आणि अधिकार मिळवून देणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. महिला पत्रकारांना अनेक प्रकारच्या आव्हानांना सामना करावा लागतो, जसे की घरची जबाबदारी, मुलांची जबाबदारी. यातून पत्रकारिता क्षेत्रात काम करणे हे खरेच महिला पत्रकारांसाठी अभिमानास्पद आहे.